नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाने एम-पी-एस-सी परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे निर्णय नेमके काय आहेत आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या निर्णयांचा एम-पी-एस-सीच्या पदभरतीवर कशा पद्धतीने परिणाम होईल याच्याबद्दल देखील आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पहा. यामध्ये आपण पाहू शकतो की एम-पी-एस-सीच्या ज्या परीक्षा आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल जो प्रशासकीय विस्तार करण्यात आलेला आहे याच्यामागचा हेतू असा आहे की भरती प्रक्रियेमध्ये सुसूत्रता यावी आणि संवर्गांची पुनर्रचना यासाठी करण्यात आलेली आहे. ही पुनर्रचना नेमकी कशी आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 57 संवर्गामध्ये भरती केली जात होती, म्हणजे 57 विभागामध्ये भरती केली जात होती. आज याच्यामध्ये 45 नवीन संवर्गाचा समावेश करून 102 संवर्गाच्या पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. साहजिकच या ठिकाणी आपल्याला लक्षात येऊ शकतं की हे संवर्ग वाढवले याचा अर्थ जे विभाग एम-पी-एस-सीच्या पदभरती कक्षेत नव्हते असे विभाग सुद्धा एम-पी-एस-सीच्या पदभरती कक्षेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे एम-पी-एस-सी मार्फत भरल्या जाणाऱ्या जागांच्या मध्ये त्या तुलनेने अतिशय वाढ होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते. कारण जवळपास 45 नवीन संवर्ग समावेश करण्यात आले, म्हणजेच अगदी दुप्पट संवर्गाचा समावेश झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे की यावर्षी जवळपास एम-पी-एस-सी मार्फत 55,000 प्लस पदं भरली जाणार आहेत. आणि त्याच्या मागचं कारणच हे आहे की या ठिकाणी जे जुने 57 संवर्ग होते त्याच्यामध्ये 102 संवर्ग आता ते झालेले आहेत. त्याच्यामध्ये 45 संवर्गाची वाढ झालेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या विभागांचा या भरती प्रक्रियेमध्ये एम-पी-एस-सीने समावेश केलेला आहे. यामध्ये नवीन सेवांची निर्मिती करण्यात आलेली आहे, म्हणजेच 18 नवीन सेवा प्रशासकीय विभागातील समान संवर्गाच्या आधारावर 18 नवीन सेवांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आता अभियांत्रिकी सेवा परीक्षा असेल किंवा कृषी सेवा परीक्षा असेल, वनसेवा परीक्षा असेल, अशा पद्धतीने एकूण 18 नवीन सेवा तयार करण्यात आलेल्या आहेत. या 18 नवीन सेवामध्ये विविध विभागातील एकूण 93 संवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आयोगाच्या वेबसाईटवर लवकरच प्रकाशित होईल, त्यावेळेला आपल्याला आणखी सविस्तर याबद्दल चर्चा करता येईल. संयुक्त परीक्षा, आता याच्या अगोदर काय होत होतं की एम-पी-एस-सीच्या अखत्यारीत असणारी पदं एम-पी-एस-सी मार्फत भरली जात होती. मग एम-पी-एस-सी त्यासाठी जेवढी पदं शक्य आहेत तेवढ्यांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेत होती, शक्य असेल तर संयुक्त मुख्य परीक्षा घेत होती किंवा काही पदांसाठी मुख्य परीक्षा वेगवेगळी होत होती. आता जी पदं एम-पी-एस-सीच्या अखत्यारीत नव्हती याच्या अगोदर, तीच पदं सुद्धा आता एम-पी-एस-सीच्या अखत्यारीत आल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विभागाच्या वेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ समजा आरोग्य विभागाची परीक्षा आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा आहे किंवा इतर आदिवासी विकास विभागाची, महिला व बालकल्याण विभागाची किंवा नगर विकास विभागाची, अशा वेगवेगळ्या विभागांच्या ज्या वेगळ्या परीक्षा, स्वतंत्र परीक्षा होत होत्या, त्या परीक्षा आता न होता आपण एम-पी-एस-सी मार्फत त्या परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे आपल्याला एकच संयुक्त परीक्षा त्यासाठी द्यावी लागेल. म्हणजेच ज्या एकाच संवर्गातली पदं जर असतील सर्व विभागातली तर त्यासाठी एकच परीक्षा घेतली जाईल असं यावरून स्पष्ट होतं. प्रशासकीय संवर्ग जे असतील हे 269 संवर्ग निर्माण होतील आणि तांत्रिक संवर्ग म्हणजे टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत ह्या एकूण 221 संवर्ग असतील. 269 संवर्गाचं 18 गटात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे आणि 221 संवर्गाचं 30 गटात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. प्रशासकीय स्वरूपाचं कामकाज असलेल्या पदावर विशेष लक्ष दिलं जाईल, कारण साहजिकच प्रशासन गतिमान असेल तर शासनाच्या कारभाराला गतिमानता प्राप्त होते. त्यामुळे प्रशासनाच्या पदावर विशेष लक्ष दिलं जाईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भरती प्रक्रिया अधिक एक समान आणि पारदर्शक. सर्वच विभागांची भरती प्रक्रिया ही एक समान होईल, कारण त्यासाठी संयुक्त परीक्षा होतील आणि त्याचबरोबर शासनाचा असा निश्चय आहे की ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पडली पाहिजे. तांत्रिक गटासाठी 221 संवर्ग आहेत, 30 गटात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. तांत्रिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य विचारात घेऊन ही गटनिर्मिती केली जात आहे. तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा प्रणालीचा या ठिकाणी वापर केला जाईल, म्हणजे कॉम्प्युटर बेस ह्या परीक्षा घेतल्या जातील. त्याच्यानंतर निवड प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. पदोन्नतीवर भर, काही राजपत्रित पदांसाठी मुलाखतीऐवजी अंतर्गत पदोन्नती व प्रतिनियुक्तीने भरती केली जाईल.
म्हणजेच जी पदं पदोन्नतीने भरावयाची आहेत किंवा जी केवळ मुलाखतीद्वारे भरली जात होती, अशा पदांच्या बाबतीमध्ये ती अंतर्गत पदोन्नतीने भरली जातील किंवा प्रतिनियुक्तीने भरती केली जातील. नो इंटरव्ह्यू पॉलिसी अर्थात हा जुना निर्णय आहे तसं म्हटलं तर अराजपत्रित केंद्र शासनाचाच तो निर्णय आहे. अराजपत्रित संवर्गासाठी मुलाखत न घेण्याचं धोरण लागू करण्यात आले आहे. जी नॉन गॅझेटेडच्या ज्या पोस्ट आहेत म्हणजे गट ब, गट क, गट ड च्या ज्या पोस्ट आहेत यांच्यासाठी मुलाखत न घेण्याचं लागू करण्यात आले आहे. मुलाखती रद्द केल्यामुळे साहजिकच निवड प्रक्रिया वेगवान होणार आहे, पारदर्शक होणार आहे. समान संवर्गासाठी समान निकष आणि प्रक्रिया लागू होणार आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी भरती व्यवस्था सक्षम करणं हा शासनाचा हेतू आहे. निवड प्रक्रिया अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यासाठी आयोगाने आधुनिक निकषांचा स्वीकार केला आहे. आपण याच्या अगोदरच्या पण बऱ्याच व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आयोगाने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी देशभरातल्या वेगवेगळ्या लोकसेवा आयोगांचा देखील अभ्यास केलेला आहे. ही जी परीक्षा पद्धती आहे ही कशा पद्धतीने अपडेट करता येईल आणि ही अपडेट करून ती परीक्षा पद्धती वेगवान कशी होईल, पारदर्शक कशी होईल याचा आयोगाने विचार केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने ह्या आधुनिक निकषांचा स्वीकार केला जाईल. या सुधारणामुळे सरकारी तिजोरीवरचा ताण कमी होईल आणि उमेदवारांना कमी वेळात निकाल मिळतील. मुख्य उद्दिष्ट ह्या सगळ्या निर्णयामागचं हेच आहे की त्या ठिकाणी पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढली पाहिजे. त्याच्यानंतर कालबाह्य संवर्ग व AI म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे काही पदं आता अनावश्यक ठरली आहेत. या पदाऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेची जाण असलेल्या नवीन पदांची निर्मिती करण्याचा विचार शासन करत आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जी जुनी पदं आहेत की जी आता कालबाह्य झालेली आहेत किंवा ते काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे केलं जाऊ शकतं, तर अशासाठी AIची जाण असलेल्या किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नवीन पदांची निर्मिती करण्याचा शासन विचार करत आहे. उमेदवारांसाठी दुसरा हा खूप सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्याकडे सर्वच विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. UPSCच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर महाराष्ट्र आयोगाचा निपुण सेतू कार्यक्रम हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जर समजा मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम निवडीत जर स्थान न मिळालेले जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांची माहिती महाजॉब्स पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल आणि त्यामुळे या गुणवंत उमेदवारांना खाजगी क्षेत्रात मोठ्या संधी मिळतील. आपल्याला माहिती आहे की UPSCमध्ये सुद्धा जे विद्यार्थी मुलाखतीपर्यंत जातात परंतु अंतिम निवड यादीमध्ये त्यांची निवड होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा सेतू हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्या प्रतिभा सेतूच्या साहाय्याने जे विद्यार्थी खरोखरच अतिशय अभ्यासू आहेत किंवा ज्यांच्यामध्ये खूप क्षमता आहे कारण ते मुलाखतीपर्यंत पोहोचलेले आहेत, मग अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हा खाजगी क्षेत्रातल्या आस्थापनांना व्हावा या हेतूने हा प्रतिभा सेतू UPSCने म्हणजे केंद्र शासनामध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्याच धर्तीने महाराष्ट्र शासनाने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निपुण सेतू तयार केलेला आहे. त्याच्यानंतर डिजिटल दस्तऐवज पडताळणी या ठिकाणी साहजिकच परीक्षा पद्धतीमधले गैरवापर किंवा गैरपद्धती ज्या परीक्षा पद्धतीमध्ये आहेत, गैरमार्गाने भरती करण्याचे जे काही मार्ग आहेत हे सगळे कमी व्हावे किंवा ते पूर्णपणे बंद व्हावे या हेतूने डिजिलॉकरचा वापर यात पुढे होणार आहे. कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिलॉकर प्लॅटफॉर्मचा वापर होणार. गुणपत्रिका, दिव्यांग, जात आणि क्रीडा प्रमाणपत्र आता ही डिजिटल स्वरूपात पडताळली जाणार आहेत. तर अशा पद्धतीने MPSCने हा अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे. ह्या संपूर्ण बातमीवरून आपल्या एक गोष्ट नक्की लक्षात येते की महाराष्ट्र शासनाला MPSC मार्फत घेतली जाणारी जी ती पदभरती आहे ही पदभरतीची प्रक्रिया अतिशय वेगाने राबवायची आहे. त्याचबरोबर ही भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे हा शासनाचा मानस आहे आणि जेवढी पदं रिक्त आहेत ती जास्तीत जास्त पदं भरण्याचा शासन विचार करत आहे हे आपल्या यावरून लक्षात येतं. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थी मित्रांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे. या गोष्टीचा आपण विचार करून आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा आपण योग्य असं पाऊल उचललं पाहिजे आणि एक सकारात्मक अशी आपण दिशा या ठिकाणी पकडली पाहिजे की जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये लवकरात लवकर यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.